नमस्कार, राम राम अंबरनाथकरांनो। तर आज आपण आलो आहे अंबरनाथमध्ये। तर इथल्या जनतेत नक्की आता सध्या नगरपालिकेच्या निवडणुका आल्यात, तर इथल्या जनतेत त्यांची मतं काय आहेत या निवडणुकीला घेऊन, किंवा त्यांचा काय उद्देश आहे ते आपण जाणून घेऊया। तर चला तर मग। तर दादा, काय वाटतं तुम्हाला अंबरनाथमध्ये आता नगरपालिकेच्या निवडणुका आल्यात, तुमचं मत काय त्याबद्दल? अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका आता आल्यात या वर्षीच्या। पण अंबरनाथ शहराचा जर तुम्ही इतिहास बघितला तर मागच्या 20 वर्षापासून अंबरनाथ शहराचा विकासाच्या नावाने शून्य आहे। त्याच्या पाठीमागे बदलापूर शहर हे झपाट्याने विकसित होत आहे। इथल्या नागरी समस्या अंबरनाथ शहराच्या अजूनपर्यंत सुटलेल्या नाहीत। रस्ते, पाणी, वीज हे प्रॉब्लेम परसिस्टंट आहेत, तसेच कन्सिस्टंट, तसेच पेंडिंग आहेत। अंबरनाथ शहराला आज भाजपा पक्षाची गरज आहे। भाजपाचे जे नगरसेवक आहेत, आत्ता त्यांचे जे सिलेक्शन्स आहेत, नगरसेवक, नगराध्यक्ष, त्यांनी सर्व सुशिक्षित लोकांना सिलेक्ट केलेलं आहे नगरसेवक आणि नगराध्यक्षमुळे। तर सुशिक्षित लोक असेल तर त्यांना समस्या समजतात, लोकांच्या समजून घेतात, त्यांना नवीन नवीन सोल्युशन्स त्याच्यावरती त्यांना आयडिया अवेलेबल असतात। हे जुने लोक रेजिस्टंट झालेत, त्यांना काही करता येत नाही आहे, त्यांना काही सुचत पण नाही आहे। पण नवीन लोकांना आता जे BJPचे लोक आहेत, जे नवीन नगराध्यक्ष आणि नगरसेवकासाठी उभे आहेत, ते धडाडीचे नेतृत्व आहेत, त्यांच्याकडे काही पाठबळ नसताना त्यांनी कामं केलेले आहेत आणि आता त्यांना जनतेच्या पाठबळाची गरज आहे। या निवडणुकीमध्ये मी अंबरनाथकर म्हणून सर्वांना अशी रिक्वेस्ट करेल की सर्वांनी मिळून, जसं केंद्रामध्ये, राज्यामध्ये BJPचे सरकार निवडून दिलं आहे, तसंच अंबरनाथ शहराला पुढे न्यायचं असेल तर भाजपाच्या सत्तेची गरज, सातत्याने गरज आहे। आणि आत्ताही ते भाजपाची सत्ता यायला हवी आणि पुढे कंटिन्यू राहायला पाहिजे, 20 वर्ष तरी कमीत कमी। तेव्हा हा अंबरनाथ शहर कुठे ठाण्यासारखा प्रगत झालेला दिसेल। तर माझी इच्छा आहे की अंबरनाथकरांनी BJPचे जेवढे नगरसेवक उभे आहेत, सुशिक्षित आहेत, एक्सपिरियन्स्ड आहेत, विजनवाले आहेत, त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं। आणि आम्हालाही त्या निवडून आलेल्या नगरसेवकांकडनं, नगराध्यक्षांकडनं अपेक्षा आहे की अंबरनाथ शहराचा विकास हा ठाण्या, मुलुंडसारख्या शहरासारखा ते करतील, ही आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि आमची इच्छा पण आहे। तर मंडळी, बघितलात तर ही आहे इथल्या सामान्य जनतेचे काही प्रॉब्लेम्स, आणि त्यांच्या अशा अपेक्षा आहेत की हे सगळे प्रॉब्लेम्स जे आता निवडून येतील, त्यांचा भाजपावर खूप विश्वास आहे, आणि जर ते निवडून आले तर ते नक्कीच काम करतील अशी त्यांना आशा आहे। धन्यवाद।